हो, अगदी हे खरं आहे. हा खरोखरीच एक काटेरी कल्पवृक्ष आहे. तुम्हा सर्वांच्या परिचयाची ही बाभूळ आहे, ज्याला बबूल म्हटलं जातं किंवा ॲकेशिया निलोटिका असे याचं बॉटॅनिकल नाव आहे. सर्वत्र आढळणारी बाभूळ सध्या कमी प्रमाणात आढळते. टॅनिन असेल किंवा कातडी कमवण्याच्या उद्योगामध्ये तसेच काही आयुर्वेदिक औषधे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये या झाडाची तशी प्रचंड तोड झालेली आहे. जे काही ड्राय रिजन आहेत त्याच भागामध्ये सध्या हे झाड आपल्याला आढळतं. पण अत्यंत गुणकारी असणारं प्रत्येक पाट त्याचा उपयोगात येत असतो. अगदी पान असेल, फूल असेल, साल असेल, त्याचा डिंक असेल, शेंगा असतील, कोणताही पाट त्याचा वाया जात नाही. म्हणून मी त्याला काटेरी कल्पवृक्ष असं म्हणतोय. जाड खडबडीत साल क्रॅक झालेली त्याच्यातून बाहेर पडणारा हा डिंक काळा झालेला आपल्याला दिसतो आहे. सहज तुम्ही जर लक्ष दिलं तर बाभळीच्या झाडावरती तुम्हाला कोणताच रोग आढळत नाही, कारण त्याच्यामध्ये असणारे पॉलिफेनॉल्स. मित्रांनो, मूळव्याधीची सुरुवात असेल तर निश्चितपणे बाभळीचा 10 ते 15 ग्रॅम पाला थोडासा गोड्या दह्यामधून घ्या. तुम्हाला कोणतंही औषध घेण्याची गरज भासणार नाही. ज्यांना गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार असे त्रास आहेत, स्लिप डिस्क असेल, अशावेळी बाभळीच्या शेंगा रामबाण उपाय आहे. बस एक शेंग, 5 ते 10 ग्रॅम शेंगांची पावडर किंवा एक शेंग घ्या, त्याचा काढा बनवा आणि तो तुमच्या जे वयस्कर लोक आहेत, 60च्या पुढं गेलेली आहेत, ज्यांना उठता बसता येत नाही, त्यांनी फक्त एक शेंग रोज सेवनामध्ये ठेवा. तुम्हाला कोणत्याही ॲनाल्जेसिक अँटी इन्फ्लामेटरी औषधाची गरज भासणार नाही. डिंक हा तर पौष्टिक आहे. डिंकाचे लाडू सर्वांना माहिती आहेत, त्यामुळं डिंकाविषयी फार सांगण्याची गरज नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपलं जे ओरल हायजीन आहे, खास करून दातांचे विकार, हिरड्यांचे विकार, कोणतंही दंतमंजन तुम्ही घेतलं तर ते बाभळीशिवाय अपुरा आहे. बाभळीची साल निश्चितपणे त्यामध्ये वापरली जाते, कारण त्याचा कषाय रसात्मक गुणधर्म जो आहे, ज्याला ॲस्ट्रिंजंट पॉवर म्हणतो, तो तिथं कामाला येतो. अशा तऱ्हेने याची फुलं देखील आपण वापरू शकतो पोटामध्ये असणाऱ्या जखमा बऱ्या करण्यासाठी. धन्यवाद.